नमस्कार, मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. काही कारणानिमित्त शिरूरला जाणे झाले. तिकडे ना चिनी मातीच्या वस्तू, छोट्या छोट्या कुंड्या, प्लेट्स किंवा मोठ्या कुंड्या आणि शोपीस यांचं छोटंसं प्रदर्शन लागलेलं होतं. तिकडे लाकडी वस्तू, खेळणी, विविध अँटिक यांचं प्रदर्शन लागलेलं होतं. या प्रदर्शनामध्ये विविध लाकडी वस्तू, जुन्या काळातल्या लाकडी वस्तू होत्या. छोटेसे पिटारे, धान्य मोजण्याची साधने, ब्लँकेट्स, गालिचे या सर्व वस्तू हातमागावर बनवलेल्या होत्या. या प्रदर्शनामध्ये साड्यांचे विविध स्टॉल लावले होते, ज्यामध्ये हँडलूम म्हणजे हातमागावर बनवलेल्या साड्या आणि छान छान हातमागावर बनवलेले कपडे, टॉप्स, छोट्या मुलांचे कपडे खूप सारे होते. विशेष म्हणजे यामध्ये कॉटन, जे आपण उन्हाळ्यात जास्त वापरतो, अशा वस्तू, साड्या, कपडे जास्त प्रमाणात होते आणि ते हातात घेतल्यानंतर समजून येत होते की हे हँडलूम आहे आणि यावर केलेले काम हेही सुबक होतं. त्यानंतर पुढे काही सँडल, बूट, शूज यांचेही स्टॉल लावलेले होते. मुले, मुली, स्त्रिया, पुरुष सर्वांचे कपडे इथे अवेलेबल होते. लहान मुलांच्या खेळण्याचे स्टॉल लागले होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तक प्रेमींसाठी या ठिकाणी पुस्तकांचेही स्टॉल लावण्यात आले होते. भिंतीवर लावण्याच्या फोटो फ्रेम, हातमागावर बनवलेल्या गालिचा, ब्लँकेट्स देखील या प्रदर्शनात उपलब्ध होते. छोटंसं प्रदर्शन होतं, पण छान होतं. मुलांच्या अभ्यासाचं साहित्य, पुस्तके आणि घरामध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू, प्लॅस्टिकच्या, स्टीलच्या, बरंच काही यामध्ये उपलब्ध होतं. शिरूरच्या आजूबाजूला राहत असेल तर प्रदर्शनाला भेट नक्की द्या.